बाजरीच्या कापण्या बनवण्यासाठी मी 1 वाटी गूळ घेतला, त्याच वाटीनं 1 वाटी पाणी घेतलं. ते गॅसवरती गरम करत ठेवायचं. फक्त आपल्याला गूळ विरघळून घ्यायचा. गूळ विरघळला की गॅस बंद करायचा. इथे मी बाजरीचं पीठ घेतले 4 वाट्या. त्याच वाटीनं 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले. अर्धी वाटी शेंगदाण्याचा जाडसर कूट घेतलाय. पाव वाटी तीळ घेतलेत आणि पाव वाटी तूप. चिमूटभर मीठ टाकायचं आणि हे मिश्रण सगळं एकजीव करून घ्यायचं. तूपही छान पिठाला चोळलं गेलं पाहिजे. तोपर्यंत गुळाचं पाणी थंड होते. आता हे गुळाचं पाणी आपल्याला गाळून घ्यायचं. आणि हे पीठ आपल्याला चांगलं आता मळून घ्यायचं. पीठ मळून झालं की ते आपल्याला थोडा वेळ झाकून ठेवायचं, 10-15 मिनिटं. नंतर याचा थोडासा एक चपाती एवढा उंडा तोडून घ्यायचा आणि ह्या कापण्या आपल्या प्लास्टिक पेपरवर लाटून घ्यायच्यात. प्लास्टिक कागदाला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यावरती ह्या कापण्या लाटून घ्यायच्या. लाटून झालं की आपल्याला कापणीच्या आकारात त्या कापून घ्यायच्या. तुम्ही चौकोनी सुद्धा कापू शकता. कापण्या कापते तोपर्यंत मी तेल तापायला ठेवले. आपलं तेल तापलेलं आहे. आता ही एक कापणी आपल्याला त्यामध्ये तळून घ्यायची. डिटेल रेसिपीची लिंक स्क्रीनवर दिलेली, तिथे जाऊनही तुम्ही पाहू शकता. अशा लालसर रंगावरती ह्या कापण्या तळून घ्यायच्या. बाजरीच्या कापण्या नक्की करून पहा.